श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझी या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थने करते आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 6 मार्च 2026 म्हणजेच शुक्रवारी आहे. संकष्टी चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. एक अत्यंत शुभ तिथी मानला जातो. असे मानलं जातं की या दिवशी भक्त बाप्पांची पूजा करतात, ज्यामुळे जीवनातल्या दुःख कमी होतं आणि आनंदाने समृद्धी मिळतो. भक्त या दिवशी व्रत करतात. संकष्टी ह्या शब्दाचा अर्थ दुःखाचा नाश करणारी असा होतो. म्हणूनच भक्त भगवान गणेशाला विशेष प्रार्थने करतात आणि ज्यांना जीवनातला संकट दूर करण्याकरता प्रार्थने करतात. धार्मिक मान्यता देवी पार्वतीने प्रथम आपल्या पुत्र गणेशाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि कल्याणासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जात होते. तेव्हापासून हे व्रत बालसुखी, मानसिक शांती, यश आणि अडथळ दूर करण्यासाठी विशेषतः फलदायिनी मानलं जातं. या दिवशी भगवान गणपतीच्या पूजा केल्याने घरातला नकारात्मक ऊर्जा दूर होतो आणि कुटुंबात सुख शांती टिकून राहतो. तसेच गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात. संकष्टीच्या हे व्रत सूर्योदयापासून ते सुरू होतं आणि चंद्रदर्शन झाल्यानंतर पूर्ण होतं. म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे खूप महत्त्वाचे मानलं जातं. चंद्र पाहिल्यानंतरच हे व्रत संपतो व पूर्ण होतं आणि संकष्टी चतुर्थीच्या या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी आहे 9:12 असणार आहे. यावेळी चंद्राला आपल्याला जल अर्पण करायचे आहे आणि त्यांची पूजा करून मग व्रत सोडायचे आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व आणि पवित्र असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी चालेल, पण इथे अर्पण करा एक सुपारी. ही एक सुपारी अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर प्राप्त होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांच्या दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातला कठीण इच्छा साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करणार आहोत. तर ही सुपारी आपल्याला कुठे अर्पण करायची आहे, कोणत्या वेळात अर्पण करायची आहे, याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम गणपते नमः लिहायला अजिबात विसरू नका. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि अंथरूणमध्येच गणपती बाप्पाचे स्मरण करायचे आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची आहे. त्यानंतर स्वच्छ स्नानही करायचे आहे. जर शक्य झालं तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाच्या वस्त्र परिधान करा. यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतेही सेवा किंवा कोणतेही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असतो. यानंतर आपल्याला सूर्योदयाने जल अर्पण करायचे आहे आणि आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे गणपती बाप्पाच्या मूर्ती असेल तर त्यांना तामांमध्ये घ्यायचे आहे आणि त्यावर आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करायचा आहे. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम गणपते नमः मंत्राचा जप हा करायला
करायच्या आहे. आणि त्यानंतर ना गणपती बाप्पांच्या मूर्तीला स्वच्छ पुसून पुन्हा त्यांची स्थानावर ठेवायच्या. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायच्या आहे. त्यानंतर ना ते जे तिथे आपण तयार केलेली आहोत ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचे आहे. असाही गणपती बाप्पांच्या जलाभिषेक केलेली तीर्थ आपल्या मुलांना प्यायला दिल्यामुळे त्यांच्या बुद्धीमध्ये बरेच प्रमाणामध्ये वाढही होतो असतो. त्यानंतर ना गणपती बाप्पांना आपल्याला जास्वंदाचे फूल अर्पण करायचे आहे. त्यांच्याबरोबर 21 दुर्वाच्या जोडी आपल्याला अर्पण करायची आहे. 21 जोडी अर्पण करताना आवर्जून आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून अर्पण करायचे आहे. यानंतर ना गणपती बाप्पांना गोडवा नैवेद्य हा दाखवायचा आहे. तुम्ही लाडू मोदकाचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा अगदी तुम्ही गूळ खोबऱ्याच्या नैवेद्य दाखवू शकता तरीही चालणार आहे. दिवसभर आपल्याला व्रत करायच्या. संकष्टी चतुर्थीच्या व्रत कथेच्या पठण किंवा श्रवण करायच्या. रात्री चंद्र नंतरच आपल्याला मनातली इच्छा बोलायची आहे. असे केल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहतं. त्यानंतर ना आपल्याला व्रत हे सोडायचे आहे. आता हा उपाय आपल्याला कधी करायचे आहे तर हा उपाय आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. हिंदू धर्मात पूजेच्या वेळी सुपारीला विशेष महत्त्व आहे. पानासोबत सुपारी देखील पूजेला ठेवली जातं. विशेषतः सुपारी प्रिय आहे आणि जेव्हा पूजा केलं जातं तेव्हा प्रथम उपासक गणेश आणि गौरीचे प्रतीक सुपारीच्या रूपात वापरतात. भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीच्या पूजेतही सुपारीचा वापर केला जातो. सुपारी संबंधित असे काही उपाय जे केल्यामुळे धनाच्या वाढ होतं त्यांच्याबरोबर सुख समृद्धी वाढत असतो. उपाय आपल्याला व्यवसाय आणि करिअरमध्ये देखील उपयुक्त ठरतात. हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये बसून करायचा आहे. हा उपाय करताना आपल्याला एक सुपारी लागणार आहे, पण जी सुपारी आपण घेणार ती नवीनच असावी. अगोदर पूजामध्ये वापरलेली सुपारी आपल्याला या उपायामध्ये वापरायच्या येणार नाही. आता आपल्याला त्या तामणमध्ये या सुपारीला ठेवायच्या आणि 11 पळी पाणी आपल्याला या सुपारीवर अर्पण करायच्या. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना त्या सुपारीवर आपल्याला ओम गणपतये नमः मंत्राचे जप हा करायचा आहे. आता आपल्याला जलाभिषेक केलेली सुपारीला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. आता एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि ते कपडा आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारा गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे. आता या सुपारीला आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आणि आपल्याला तिथेच देवघरामध्ये आसन देऊन बसायच्या आणि काही सेवा गणपती अथर्व शीर्षम पठण करायच्या. जेव्हा आपण गणपती अथर्व शीर्षमाचे पठण करणार तेव्हा आवर्जून आपल्या मुलांना सुद्धा बाजूला बसवायच्या. त्यांना श्रवण केला तरी सुद्धा त्यांच्या खूपच लाभ हा प्राप्त होणार आहे. 11 वेळी गणपती अथर्व शीर्षम पठण करून त्यानंतर ना आपल्याला एक वेळी आपल्याला हे केल्यामुळे आपल्याला केलेली सेवाच्या त्वरित फळ हे प्राप्त असतो. आता काही करणारे जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षम पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबवर लावून हा व्हिडिओ तुम्ही ऐकू शकता आणि श्रवण केलं तरी चालणार आहे. याच्याबरोबर 108 वेळी आपल्याला जे पण तुम्हाला गणपती बाप्पांचे मंत्र येतात त्याचा जप हा करायचा आहे. जसं की ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम गणपतये नमः मंत्राचे आपल्याला जप हा करायचा आहे. या दोन्हीही अतिशय उंच कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फरक लवकरच आपल्याला गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. या सुपारीवर आपण अतिशय उंच कोटीच्या सेवा केल्याने त्यामुळे ही सुपारी जी आहे ती अभिमंत्रित होतो. आता अशी ही अभिमंत्रित सुपारी आपल्याला आपण जे गणपती बाप्पा समोर लाल रंगाचा कपडा ठेवतात त्यावर ठेवत घ्यायचे आहे.
ठेवून घ्यायचे आहे. आता ह्या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या. त्याच्यासोबत आता या लाल रंगाच्या कपड्यामध्ये या सुपारीला आपल्याला बांधून घ्यायच्या आणि याची एक पेटली ही तयार करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर हा पेटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणावरच ठेवायचे आहे. संध्याकाळी आपल्या जेव्हा गणपती बाप्पाच्या पूजा करणार आहोत त्यानंतर ना आपल्याला ही पेटली तिकडून उचलायच्या. आता ही अभिमंत्रित पेटली एकतर तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा अगदी तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही ठेवता तिथे तुम्ही ठेवलं तरीही चालणार आहे. अशी अभिमंत्रित सुपारी आपल्या जवळ ठेवल्यामुळे आपल्या पाकिट कधीही रिकामा राहत नाही. आपल्या घरामध्ये धन भरभरून येण्याच्या अनेक मार्ग हे मोकळा होतात. लाभ लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो. आता तुमच्यात जर व्यवसाय चालत नसेल तर तुम्ही व्यवसाय ठिकाणीमध्ये सुद्धा अशी एक अभिमंत्रित पेटली जी आहे ती ठेवू शकता. तुम्ही स्वतः अनुभव घेतले की तुमच्या व्यवसायामध्ये वृद्धी ही व्हायला लागलेली आहे. अतिशय चमत्कारी असा हा उपाय आहे. कारण असा म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व ही नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटींनी जास्त कार्यरत असतात. आणि जेव्हा आपण ह्या वेळामध्ये काही प्रभावी उपाय किंवा सेवा करत तर त्यामुळे आपल्याला केलेली उपायाचे किंवा केलेली सेवेच्या अतिशय शीघ्र फळ प्राप्त होत असतो. म्हणूनच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याच्या कल्याण होवे हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम गणपते हे नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगळमूर्ती मोरया. तर भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.